शिष्टमंडळातील अपेक्षित लोकांना जोर घ्यायचा आहे। दीपा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। या ठिकाणी सरकारकडून आज दीपा भाऊचा 11वा दिवस पोटात चांगला नाही आणि फक्त तुमच्या आमच्या लेकरासाठी एसटी आरक्षणाच्या सर्टिफिकेटसाठी भाऊंचा यात्रा चालू करत आहे। सरकारला एसटी मिळालेला आहे। आज 11वा दिवस आणि या ठिकाणी आरक्षणाच्या आपल्या दीपा भाऊला भेटण्यासाठी या सन्मानित भास्करराव दानवे साहेब त्याचबरोबर ज्याप्रकारचे आमदार संतोषभाऊ दानवे, सन्माननीय महाराष्ट्र शासनाचे गिरीश मंत्री गिरीश महाजन ताईंना येऊ द्या। मी सहकार्य करतो, सगळ्यांना विनंती करतो, हात जोडून पाय जोडून सगळ्यांना विनंती करतो आपण ताईंना येऊ द्या। या ठिकाणी नारायण खुर्चे साहेब पण आलेले आहेत। सर्व आरक्षण आमच्या हक्काचं, हमारा नेता कैसा है, हमारा नेता कैसा है। आज 11वा दिवस आहे, सरकारला उशिरा जाग आलेली आहे। योग्य आहे काय, योग्य आहे काय। या ठिकाणी आपल्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजाताईला आपल्या भावना व्यक्त शांत एक 2 मिनिट शांत शांतता बाळगा। या ठिकाणी अरे मला बोलतायची बोलत असतं, अरे मला बोलतायची कसे पोटामध्ये होत। मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आता जोपर्यंत या ठिकाणी मी बोलणार नाही तुम्हाला बोला तोपर्यंत कोणी बोलू नका। अजिबात एक घोषणा नाही, एक शब्द नाही। मी पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय पंकजाताई सोबतच ज्यांना म्हणजे महाराष्ट्र संकटमोचन मी म्हटलं गिरीश महाजन साहेब संकटमोचन यायला लागले असे गिरीश भाऊ महाजन सोबत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर साहेब, माजी मंत्री पवनराव लोणीकर साहेब, आमदार नारायण भाऊ कुटे, संतोषभाऊ दानवे, माजी आमदार मंगेशभाऊ चव्हाण, माजी आमदार रामरावजी वडकुटे साहेब, भास्करराव दानवे, सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि सर्वच मंडळी या ठिकाणी आलेले ते प्रवीण भाऊ गोटे या सर्वांचं मी महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी धनगर समाजबांधव या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। आता मी बोलतो तोपर्यंत कोणीच बोलू नका, ठीक आहे? बिलकुल पिन ड्रॉप सायलेन्स काही झालं माझ्या कशाला करता आठवडे साहेब कुठच्या मागायला बसून घ्या मागा
तुमचं दादा नाव तुमचं काय होणार नाही करून हा महाराष्ट्र शासन राजपत्र महसूल व वन विभाग त्याच्यामध्ये पण मुंबई पोर्ट त्याच्यात सुद्धा 36 नंबरला इथं ओरण धनगर येते याच्यामध्ये 2024ला धनगर असं वाटावं आहे तिथे पाटलांनी एक आदेश काढला त्यावेळेस महाराष्ट्रातून फार या पदाला होता ग्रामपंचायत नियम 1958 त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती 13/2/78 पासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश हा कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथं ओळख धनगर आहे जातीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिनियम 2000 त्याच्यामध्ये सुद्धा याच्या अनुसूचित जमातीच्या सुधारणा आहे इथं काय बोलणार त्याला काय बोलणार ते ऐकू लागले ना ते ग्रामपंचायत अधिनियम मीडिया हो दादा बोल दादा दुसरं हे धनगर ही जमात ही महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती सूचीमध्ये अनुक्रमांक 36 धनगर जमात 1956 झाली राष्ट्रपती यांनी अनुसूचित जमात म्हणून घोषित करण्यापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती आणि आजही अस्तित्वात नाही परंतु धनगर जमात ही अस्तित्वात आहे इथं या यादीमध्ये 36 नंबरला धनगर आहे आता आम्ही आरक्षण मागतो म्हणजे आता मागच्या काळात जर आपण पाहिलं मराठा बांधव आरक्षण मागत होते महाराष्ट्रातला पूर्ण ओबीसी म्हणलं की नाही आमच्यात नाही यायचं आता आम्ही मागतोय साहेब एसटी म्हणजे धनगडमध्ये आम्ही म्हणतोय 36 नंबर आमचं आहे तर एकाही धनगडाने विरोध केला नाही महाराष्ट्रात कारण काही धनगड नाहीच आहे मुळात आपण उत्तर भारतात जर गेलो तर इंग्लिशमध्ये म्हणजे आर लिहितात शेवटी आणि हिंदीमध्ये ड लिहितात हा ड आणि रचा गोळ हा एक हे आमचं संविधानिक आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते मी त्यावेळेस मला चांगलं आठवतं तिथं एक सभा होती फार मोठी सभा होती आणि अटल बिहारी वाजपेयींनी खांद्यावर घोंगडी घेऊन ढोल वाजवून एक भाषण केलं होतं म्हणजे तुम्हाला आतापर्यंत मतासाठी वापर केला या राज्यकर्त्यांनी आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सुटला नाही मोदीजी 2014ला ज्यावेळेस आले त्यांनी सुद्धा ढोल वाजवला आणि म्हटले नाव घेऊन म्हटले होते मोदी साहेब त्यांचे रेकॉर्ड क्लिप आता इतका टाइम नाही दाखवायला ते पण आहे मोदीजी म्हणले की नाव घेऊन म्हटले शरद पवार ने वादा किया था कि नहीं सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं धनगर भाई हो जवाब दो आपको फसाया की नाही म्हणजे तुमचा मतासाठी वापर केला आम्हाला सत्ता जे आम्ही देतो 2014ला देवा भाऊ बारामतीला गेले माझ्यासारखे 9 लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि हे जे असे लोक आहेत समोर किमान 15 लाख लोक होते त्यावेळेस देवा भाऊ म्हणले होते की तुम्ही आम्हाला तेच म्हटले किंवा तुमच्या मतासाठी वापर झाला नाही सत्य त्यावेळेस ते देवा भाऊ म्हणले की तुम्ही आम्हाला सत्ताच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो तर आता आमचं म्हणणं असेल आणि एक उदाहरण देतो तर संतोष भाऊ योगायोगानेच आहे 2014ला दुष्काळ मेळावा झाला होता भाऊ आपल्या मार्केट यार्डमध्ये आणि मी नेमकाच पोलीसची नोकरी सोडून आलो होतो माझ्यासाठी माझा परिचय नाही काही नाही पण आमचे लोक गालीमध्ये आमचं तिथं कोरडेल बोलू द्या मी त्यावेळेस 2 मिनिटं बोललो होतो की देवा भाऊ आता 3 वर्ष झाले शेतकऱ्यांवर दुष्काळ आहे त्या दुष्काळाच्या जवळ त्यांच्या वेळेला त्यांचा दुष्काळ आपण समजू शकतो माझ्या समाजावर 65 वर्ष झाले दुष्काळ पडलेला आहे बाबासाहेबांनी जे आरक्षण रुपये अमृत केलं याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे आता वरती नरेंद्र इकडे देवेंद्र हे होणार आहे पण मला सांगा म्हणायचं आहे की आधी त्यांनी आम्हाला गंडवलं किंवा त्यांनी आम्हाला फसवलं त्यांच्या पापाचे फळं त्यांना मिळतील पण आम्ही तुम्हाला मतदान करतो तुम्ही आमच्यासाठी कुठे काही बोलेल नाही पण आम्हाला दुसरा पर्याय नाही तुम्ही आम्हाला हे देणार का असं मी भाऊ बोललो त्यावेळेस आठवत असं मग जेव्हा भाऊ बारामतीला बोलले खरोखर तेच झालं आजही त्यावेळेस आणि आजही 70-80% समाज 90%पर्यंत भाजप आणि युती सोबत आहे आमची एकच मागणी होतं की संविधानात आहे या सगळ्या कागदपत्रांमध्ये आहे फक्त ते र आणि डचा घोळ झालेला आहे ती जात जगात अस्तित्वात नाही
त्या जातीला आरक्षणाच्या यादीमध्ये राष्ट्रपतींच्या सहीची यादी बनली का टाकलं असेल? बरं, जेव्हा भाऊ ज्यावेळेस म्हणले चौदाला की माझा अभ्यास झालेला आहे, मी तुमचा पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, त्या अर्थी यात ते असेल सत्ता बदल झाली साहेब, पण ते झालं नाही. आता 10 वर्ष गेली, हरकत नाही. आता आमची विनंती आहे की हे तुम्ही करावं. जेव्हा भाऊचा शब्द पूर्ण होतो हे संविधानाच्या अधिकाराची अंमलबजावणी होते आणि धनगर समाज तुमच्या सोबत होते, त्यात काही अडचण नाही. परवा आदरणीय दानवे साहेब आले होते, रावसाहेब पाटील दानवे, मी त्यांनाही म्हणालो तुम्ही तुमच्या विरोधात लोकसभा लढलो, संतोष भाऊच्या विरोधात 3 वेळा विधानसभा लढलो, मला माहिती निवडून येत नाही, पण माझ्या समाजाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी लढलो. तुम्ही हे आमचं अमृतरूपी आरक्षणाची अंमलबजावणी करा. आम्ही लाईफ टाईम तुमचा फुकट प्रचार करतो. आम्हाला पद नको, पैसा नको, टेंडर नको, काहीच नको. माझ्या लोकांना 10 वर्षातलं मी भाऊ म्हणजे लहान भावासारखं माझ्यावर प्रेम करतात. मला गोपीचंद भाऊ असतील, महात्मे साहेब असतील, जानकर साहेब, मी यांच्यासोबत काम केलं. 1 रुपयाचं टेंडर नाही, काहीच नाही, रुपयाने मागत नाही. मी 100% समाजासाठी वाहून घेतलेलं आहे. समाजाचं भलं होतं असेल तर मी माझं जीवन समर्पित होते. आम्हाला काहीच स्वार्थ नाही दुसरा. आता हा झाला एक विषय. आता दुसरा विषय मी स्पष्टच बोलतो साहेब, हे सगळं आता ही मांडणी झाली, आमचा हक्क आहे. आता मी दुसरं ऑप्शन म्हणजे परत चर्चा होईल न होईल मला माहिती नाही. आपल्याला आदिवासी विरोध करतात आणि ते स्ट्रॉंग आहे. त्यांचे आमदार, खासदार, आदिवासी जे काय पदाधिकारी, अगदी तालुका अध्यक्ष जरी असला भाजपचा तो म्हणून मी राजीनामा देतो. दुर्दैवानं आमच्या धनगर समाजात एवढे नेते नाहीत आणि जे आहेत बिचारे ते राजीनामा देणार नाही. तरी तुमच्यावर दबाव आमचा येणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की जर हे तुम्हाला नियमन हे आहे आमचं, पण हे जर शक्य नसेल तर एक पर्याय आपल्यासाठी आहे. प्रश्न सोडवायचा आहे, जेव्हा भाऊंनी दिलेला शब्द पाळायचा आहे, आमच्यावर झालेला अन्याय दूर करायचा आहे. तर आता आम्ही MPSCचं 3.5% सेपरेट आरक्षण देतो. तिथे फक्त धनगरांचं, आणि मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिले की तुम्ही या जातीच्या ज्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता. तर आमची विनंती आहे म्हणजे तुम्हाला काय म्हणतो त्याला एक पर्याय करायचं, तर तुम्ही हे 3.5% ॲज आमचं ST मध्ये वर्ग करा. जे मूळ आदिवासी 7% घेतात त्यांना ST ये म्हणा, आम्हाला ST A B C जे काय म्हणायचं ते म्हणा, प्रश्न सुटतो. म्हणजे भाऊ आपल्या सर्वांविषयी आम्हाला आदर आहे. जेव्हा भाऊ असतो, तुम्ही असो, सगळे आमच्याविषयी का अनुभूती करतात. म्हणजे 3 दिवस झाले मला लोणीकर साहेब असं अर्जुन भाऊंनी तर रात्री 12 वाजेपर्यंत मला फोन करून आले की दीपक मी गिरीश भाऊंना येतो, ताईंना घेऊन येतो, आपण चर्चा करूयात, मार्ग निघला पाहिजे. कारण हा मोर्चा पाहिला पाहिजे, महाराष्ट्रानं असा मोर्चानी पाहिला, देशात चाललं ते पूर्ण देशात. हा व्हिडिओ ज्या ज्या राज्यात धनगरांचं चालू आहे तिथं म्हणतात की दीपक भाईने क्रांती किया, आपण भी इधर क्रांती करेंगे. हे राज्यात देशात चाललं. भाऊ म्हणजे की नाही हे करावंच लागतं. अर्जुन लोणीकर साहेब की शिंदे साहेबाला फोन करतात, फडणवीस ह्याचे तुम्ही प्रयत्न करायला, तुमचं आमचे जे प्रेम आहे. तुमच्या साहेब पहिल्या दिवशीपासून येऊ राहिले, बोल राहिले, हे तुमचं प्रेम आहे. तर आमचं असं म्हणणं की हे प्रेम कायम करा. समाज तुमच्या सोबत 24 तास 12 महिने आहे. कोणतं इलेक्शन असो, काही असो, हे तुम्हाला सोडवता येतं काय. तर ह्या 2 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला GR काढता येतो नियमानं, 1 मिनिटात 4 ओळीचा GR त्यात पण मी लिहिलंय की कसं काढता येतं ते. तरी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर असलेल्या धनगर या शब्दात धनगर असे वाचावे आणि धनगर जमातीत ST जातीचे प्रमाणपत्र वाटप करावे असा शासन निर्णय, 2 ओळीचा शासन निर्णय तुम्ही आत्ताही तपासल्या सांगितलं तर मंत्रालयात निघतो. राज्यपाल महोदय ते होतील संध्याकाळपर्यंत द्यायचे. तर आम्ही एवढं प्रेशर तुम्हाला करणार नाही. आमची भूमिका आडेलपणाची नाही, आमची भूमिका तुम्हाला अडचणीत आणायची नाही. त्याच्यामुळं तुम्हाला कसं सोडवायचं 2ही गोष्टी सांगितल्या. हा प्रश्न तुम्ही सोडवावा ही विनंती करतो. या ठिकाणी सन्मानी पंकजाताई आपल्यासमोर आपल्या ST आरक्षणाच्या भावना आणि या सर्वात पालकमंत्री म्हणून व्यक्त करणार आहे.
आज जालना येथे गेले 11 दिवस झाले धनगर समाजाला एसटी मध्ये सामावून घेण्यासाठीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपकजी, या उपोषणाच्या संदर्भात इथे राज्य शासनाकडून प्रतिनिधी म्हणून आलेले गिरीशजी महाजन आणि समोर उपस्थित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व माझ्या धनगर समाजातील बहादर बांधवांनो, मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून इथे आले आहे. हा एक भाग जरी असला तरीही बहुजन समाजातला एक माणूस 11 दिवस झाले बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे. गेले 3 दिवस झाले तब्येत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात, म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत तर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून मी इथे आले. पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपोषण सुरू झालं आणि मी ज्या दिवशी दुष्काळाची पाहणी करत होते तेव्हा मोठा इथे मेळावा झाला. मेळावा म्हणतात येणार नाही तुला, एक मोठा समुद्र, जणू पिवळ्या रंगाचा समुद्र या जालन्यात. एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत होते. प्रत्येक गावामधून मी जात असताना लोक मला हात करत होते, ताई जय मल्हार, ताई जय मल्हार. आणि मला वाटलं की एवढा जनसागर लोटलेला आहे तर या जनसागरासमोर दीपक भाऊ आपलं उपोषण सोडतील आणि त्यांच्या बद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकू. आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, ह्या मागण्या काय आज नाही, आज किती वर्ष, 70 वर्ष झालं. म्हणजे चा मा लगेच करता आला, पण र करण्यासाठी आज 70 वर्ष झाले धनगर समाज लढत आहे. आणि हे सत्य आहे की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते तेव्हा मी मोर्चे अध्यक्ष होते आणि बारामतीला भव्य असा लाखोंचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. वेळोवेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात किंतु आणि परंतु नाही. पण संविधानामध्ये हा शब्द योग्य बसवणं जर एवढं सोपं असतं र करणं तर झालंच असतं, पण हे योग्य पद्धतीने बसवणं हे सुद्धा शासनकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली. दोन्ही दिवस अगदी मध्यरात्री फोन करून त्यांनी मला दीपक भाऊंच्या चौकशी केली, तब्येतीची मला विचारलं. त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या. आता आपण कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठेतरी कमी पडू नये. आता हायकोर्टामध्ये असं झाल्यामुळे सुप्रीम कोर्टात विषय आहे आणि तिथे जाऊन हा विषय आपण अत्यंत स्ट्रॉंगली मांडला पाहिजे. आदिवासी समाज न दुखावता धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. दीपक भाऊ मला वाटतं समजूतदार माणसाकडे आपण उगा आडमुठेपणा करत नाही. त्यांनी पण आता बोलताना आडमुठा स्वभाव नाही दाखवला. त्यांची भाषा सन्मानाची, त्यांची भाषा आदराची. त्यांनी असलेले आधी संतोष दानवे आमचे सगळ्यात यंग आहेत, ते अर्जुन भाऊ, बबनरावजी लोणीकर, सगळ्यांविषयी अत्यंत सन्मानाने त्यांनी सांगितलं. देवाभाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच एक स्वतः जरी ते आले गादीवर तरी हे शक्य नसतं आणि त्यामुळे हे कायद्यामध्ये बसवण्याची त्यांनी एक पर्याय दिला. त्या पर्यायाबद्दल मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने हाताळता येईल याच्यासाठी नक्कीच विचार करणार आहोत. आणि मी आज आले, त्या दिवशी नाही आले कारण मला असं वाटलं एवढा मोठा आपला पोरगा बसलाय आणि एवढ्या संख्येने लोक यायले, एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे, उपोषण सुटणार आहे. आणि मी आता घरचीच असल्यामुळे मी ग्रहित धरला विषय. मी यांना बोलले, रोज मी त्यांची तब्येत खालावत आहे आणि त्यामुळे त्यांचं उपोषण हे त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही आहे. म्हणून आम्ही शासन म्हणून मी आलेच आहे पालकमंत्री म्हणून, पण या विषयाचे पालक या भूमिकेतून, कारण एक स्त्री आहे, आईच्या भूमिकेत आहे, त्या भूमिकेतून देखील मी दीपक भाऊंना विनंती करायला आले की त्यांनी हे उपोषण आता सोडावं. तुम्ही या, मंगळवारी या, आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू. तुमच्याबरोबरची जे काही 5-6 लोक आहेत, 10 लोक आहेत, तुम्ही त्यांचं एक डेलिगेशन तयार करा. कोणी वकील आहे ज्याच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढू. पण ह्याचा कसं आहे, एवढा लढणारा माणूस त्याच्या जीवावर बेसणं योग्य नाही.
असं कुणी उठून स्वतःच्या जीवावर देतील असं काम करत नसतं समाजात। उद्या मला म्हणलं कोणी उपोषण करा 11 दिवस, शक्य होणार आहे का? आज एवढे दिवस हा माणूस समाजाच्यासाठी अन्न पाण्याविना इथे बसलेला आहे। आज सलाईन लावायची वेळ आलेली आहे, तर आता त्यांच्या जीविताला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल। आणि तुम्ही सगळे छान आहेत, साधे गोड माणसं आहेत, अगदी कष्टाळू माणसं आहेत, सगळे पैलवान गडी आहेत, असे काही याचे पैसे नाही आहेत। 2.5 कोटी लोक झोप आहे का? कालचं तुम्ही काय केलं रे, कमालच केली ती, कसला ते मेळावा होता, कोणाला शक्य नाही ते। त्यामुळे तुमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय मिळवून देणार। पण आता शासन म्हणून भूमिका घेत असताना सर्व 18 पगड जाती जमातीचा विचार करून ती भूमिका घेतली गेली पाहिजे। एक वर्गाला आपण अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली गेली पाहिजे। त्यामुळे धनगर आरक्षणाच्या पाठीमागे पंकजा मुंडे म्हणून तर मी आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल सकाळ। पण माझी विनंती राहील की दीपक भाऊनी आज उपोषण आता इथे सोडावं आणि आमच्या बरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी मी विनंती करते। आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलले, त्यांच्याकडे अधिकची काही आणखी माहिती असेल तर ते देतील। मी मात्र विनंती करेन की आपण सकारात्मकतेने जे आपण पर्याय सुचवत आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी आपण आपलं डेलिगेशन घेऊन यावं एवढी मी या निमित्ताने विनंती करते। बोला येळकट येळकट। या ठिकाणी उपस्थित आपल्या पालकमंत्री पंकजाताई, उपस्थित सर्व आमदार, माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री, सर्व अधिकारी, शांत बसो, शांत बसतो तुम्ही, शांत बसा। उपस्थित सर्व समाज बांधव, बंधू आणि भगिनींनो, दीपक भाऊंचा उपोषणाचा जवळपास 11वा दिवस या ठिकाणी। खरं म्हणजे लवकर यायला पाहिजे, तो आम्ही पण ही वस्तुस्थिती आहे, आपलंही म्हणणं खरं आहे आणि मी तर लवकर द्यायला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे। पण आपण बघताय राज्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून 9 दिवसापासून घरीच नाहीये। नांदेडला एक दिवस, लातूरला होतो, सोलापूरला होतो, धाराशिवला होतो, बीडला पण होतो आणि पाण्याचं संकट एवढं मोठं आहे, पावसाचं संकट एवढं ना, आज तर अजून कहरच झालाय। आज सगळे रेकॉर्ड तुटतायत पावसांचे आणि म्हणून सगळीकडून फोन येत आहेत, मग तुम्हाला परत यावं लागेल, धाराशिवला या, सोलापूरला या, सीना नदीचं पाणी वाढतंय, इकडनं पाणी वाढतंय। त्यामुळे आजच सकाळी मी जळगावला आलो, सगळे दौरे आटवून, आणि मी सरळ मला साहेबांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं की तू आला तसा डायरेक्ट जालन्याला जा। साहेब जळगावला आले, धुळ्याला कार्यक्रम होता, ते विमानात उतरले, तेच विमानात त्यांनी मला बसून आणि तू 5 मिनिटं तिथून जा आणि जालन्याला जाऊन उपोषणस्थळी त्या ठिकाणी जा, अशा सूचना त्यांनी दिल्या। पंकजाताईंचं माझं कालही बोलणं झालं होतं, अर्जुनराव आहेत, बबनराव आहेत, कांबळे साहेबांचं, दादांचं माझंही परत मला भेटून गेल्यावर बोलणं झालं होतं। आणि आपण म्हणणारा विषय अतिशय 100% खरा आहे। मोदीजी आले, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, देवेंद्र भाऊंनी सांगितलं होतं आम्हाला सत्ता द्या, आम्ही लगेच तुमचा प्रश्न मार्गी लागू। गेल्या अनेक वर्षापासून आपला हा प्रश्न प्रलंबित आहे, या बाबतीत काही कोणाच्या मनात दुमत नाहीच आहे। आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक प्रयत्न आम्ही सुद्धा केले, त्या भाऊंनी केले, सरकारने केले, आम्ही युतीमध्ये सरकारमध्ये होतो त्यावेळेलाही झाले। पण हा र आणि डचा विषय हा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे। आपल्याला कल्पना असेल, मी तर तोंडीपासून आपले जेवढे उपोषण झालेत ते सगळे तर साक्षीदारच। प्रत्येक उपोषण मग ते बाळासाहेब ज्यावेळेचं उपोषण असेल, पडळकरांची मूर्ती असतील, आपण या ठिकाणी बसलेला अनेक जण आहेत, समाजाचे मग नेते आहेत, विविध पक्षाचे नेते असतील किंवा संस्थेमध्ये, समाज संस्थेत काम करणारे आपले कार्यकर्ते असतील, नेहमी मी त्या ठिकाणी गेलेलो आहे। ही वस्तुस्थिती आहे, याबद्दल आम्ही नाकारतच नाही। पण आपल्याला याची कल्पना आहे की सध्या विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, अनेक मिटिंगा या सगळ्या झाल्यात, तर ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी शब्द देतो, नंतर मिटिंगा होत आहेत, बैठका होत आहेत, थोडा प्रलंब कोर्टातही होत आहे, याची वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे। आमची मानसिकता या बाबतीमध्ये अतिशय क्लिअर आहे
की आपल्यावरचा हा अन्याय दूर झालाच पाहिजे आणि तो आपल्याला करायचाच तेव्हा पुढे जमत नाही. तसं थोडा वेळ लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत व्हायला पाहिजे होता, कारण आम्ही शब्द दिलेला होता. देवेंद्रजी मला यातून ते सांगितलं की या बाबतीमध्ये दीपक सांगा, त्यांना शब्द द्या. पण अनेक आंदोलनाचे माझे अनुभव आहेत, अनेक उपोषणांचे माझे अनुभव. म्हणजे अण्णा हजारेपासून माननीय अण्णा हजारेचे 6-7 उपोषण आता मी दिल्लीपासून हजर होतो, उपोषणही सोडवले. तर दीपक भाऊ आता 11 दिवस झालेले आहेत. इतकं उपोषण लांबून आपल्याला चालणार नाही. आपल्याला निश्चित समाजाला न्याय द्यायचा आहे. तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे, या बाबतीमध्ये कोणाच्याही मनावर शंका नाही. आणि आम्हालाही असं वाटतंय की आता हा प्रश्न सुटलाच पाहिजे. पण थोडं कायद्याची थोड्याशा अडचणी आहेत, याची कल्पना आपल्यालाही आहे, आपणही बघताय. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण हे उपोषण सोडावं. हा प्रश्न असाही नाहीये की लगेच आला आणि लगेच सुटला, लगेच सुटेल. आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपण जरांगे पाटील आपण बसले असतील 6-7 वेळा बसलेत, पुन्हा चर्चा झाल्या, अनेक चर्चेच्या फैरी झाल्या. आपण त्या दिवशी मी विमान धुळत आलो होतो मुंबईहून, त्यांना विमानात टाकून घेऊन गेलो 7-8 लोकांना, 10 लोकांना. ती बैठक त्या ठिकाणी घेतली मुंबईला साहेबांकडे. अनेक फैरी झाल्या चर्चेच्या, अनेक बैठका झाल्या आणि त्यातून कुठेतरी मग मार्ग निघतो, त्यातून मार्ग निघा. अण्णा साहेबांनी तर किती मूर्ती म्हणजे किती वेळा त्यांनी आंदोलन केलं असेल, भूक आंदोलन केलं असेल, किती वेळा उपोषण केलं, पण त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये सगळं पाडूनच घेतलं शेवटपर्यंत अण्णांनी सुद्धा. म्हणून मला असं वाटतं की इतक्या दिवस उपोषण लांबून आपल्याला चालणार नाही. तुमचा प्रश्न महत्वाचा आहे, सरकारलाही तो माहिती आहे, देवाभाऊंना तर अधिक माहिती आहे. त्यांची भूमिका या बाबतीमध्ये हीच आहे की आपल्याला ज्ञान मिळायलाच पाहिजे. आणि म्हणून साईंनी सांगितल्याप्रमाणे की आपलं याची चर्चा झाली, बसलं पाहिजे. जसं त्यावेळेला सुद्धा जरांगे पाटलाच्या वेळेला तरी मग 7-8 लोकांची समिती नेमली. त्यांचे सगळे तज्ज्ञ होते, ज्यांना माहिती होती, कायदेशीर ज्ञान होतं, असं लोक त्याच्यामध्ये टाकलं. आणि त्यांनी सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आणि मग 7, 8, 10, 12 या चर्चेच्या फैरी झाल्यात. पण त्यानंतर त्यातून कुठेतरी मार्ग निघाला. आणि म्हणून मला असं वाटतं की आमदार साहेब आपण आहात, सगळे वडकुटे साहेब आहेत, काय जे असतील मला काही नावं तुम्ही सांगायचे. आपल्याला काही 10-15 काही वारीवादी तुम्ही नावं सांगायचे आहेत. आपण मुंबईला या, आपण मुख्यमंत्री महोदयाबरोबर बसू आणि यातून मार्ग कसा काढता येईल. अगदी 100% मी तुम्हाला शब्द देतो, 100% मुख्यमंत्री महोदयाचं हेच मत आहे की यातून मार्ग निघाला पाहिजे, तुमच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे. हा शब्दशः म्हणजे धनगड आता मी 25 मिटिंगांना हजर असेल या सगळ्या मागणीच्या, पण हा शब्द पुढे नाहीच आहे आपल्याकडे. हा ड शब्द तिच्या स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामुळे केलेला आहे, हिंदी इंग्रजी मराठीच्या सगळ्या भागामध्ये. आणि हा धनगड शब्द आपल्याकडे नसल्यामुळे आपल्यावर अन्याय आता ही वस्तुस्थितीच आहे, हे आम्हालाही मान्य आहे. परंतु करून घेतली मग होती कोर्टाकडूनच करावी लागणार आहेत, कोर्ट कचेऱ्या चाललेल्या आहेत, न्यायप्रविष्ट विषय आहे. आणि म्हणून यासाठी सरकार अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतं, याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अजून आपलं काही म्हणणं असेल, अजून आपल्याला काही रस्ता काढायचा असेल तर तुम्ही सुचवला 3% वेळ देऊन स्पेशली करून आदिवासींच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता असा आपला जर विषय असेल, मला वाटतं तो आपण चर्चेतून सोडवला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय यात खूप आपल्याला माहिती आहे, त्यांचा अभ्यास मोठा आहे, त्यांना तुम्ही खडानखडा माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पण विनंती करणार आहे, ताई पुढे विनंती करतो आणि सगळ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण हे उपोषण थांबावं. मंगळवारी उद्या परत सुट्टी जाऊ द्या, तुम्ही आराम करा. मला वाटतं मंगळवारी आपण त्या ठिकाणी यावं आणि अशा ठिकाणी येऊन आपण चर्चा करून अजून काय मार्ग काढतो. तुम्ही सुचवलेला प्रश्न जो हा जो उत्तर या ठिकाणी आहे, मार्ग जो आहे हा असं पण नाही की ते आम्ही लगेच मान्य करावा. आम्हाला एवढे अधिकार पण नाही की पालकमंत्री म्हणतो आम्हाला ठीक आहे 3% मान्य झालं, असा अधिकार त्यांना पण नाही आहे, मला पण नाही, कोणालाच नाही. हा विषय सरकारचा आहे, कॅबिनेटचा आहे, किंवा तो कायदेशीर कसा बसेल हे तज्ञाकडून अधिकाऱ्यांकडून जाणून घ्यावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आज उपोषण सोडवावं आणि तयारी करावी. 2 दिवस मंगळवारी आपण सगळे त्या ठिकाणी या, 10 जण या, 12 जण या, 15 जण घेऊन या. मला वाटतं त्या ठिकाणी येऊन इथं आपण चर्चा करू, बसू, कसं नियमात बसवता येतील ते त्या ठिकाणी तपासून बघू आणि नंतर हा प्रश्न निश्चित आपण सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. माननीय मुख्यमंत्री महोदय पण आता विमानामध्ये आहेत, जळगावचे निघालेले आहेत. 15-20 मिनिटामध्ये 10-15 मिनिटामध्ये मला वाटतं ते नागपूरला उतरतील. मी आपल्याला त्यांचं बोलणं करून देतो. आणि म्हणून पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण उपोषणात थांबावं, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. आपल्याला जर पुढे लढायचं असेल, हा लढा अगदी शेवटच्या टोकापर्यंत न्यायचा असेल किंवा तो न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपली तब्येत चांगली असणं हे गरजेचं आहे, आवश्यक आहे.
आणि म्हणून पुन्हा मी आपल्याला ते सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री मोदींच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की आपण उपोषणाच्या ठिकाणी थांबवावं, काही करून ते थांबवावं. आणि तर राज्यामध्ये एवढा पाऊस पडतो, इतका हाहाकार आहे की मग आम्हालाही वेळ मिळत नाही, तिकडे जावं लागतं, तिकडे धावपळ करावी लागते. 2-3 दिवस अजून पावसाचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे अजून काय होईल कुठे सगळ्या नोंदवते राज्यामध्ये असतात. आणि म्हणून आता आपण आपल्या स्वतःला क्लेश न देता आपला प्रश्न सुरक्षित मार्गाने आपण त्याची निश्चित सोडवू, पण आपण उपोषण सोडवणे यासाठी अधिक गरजेचं आहे. हा एका उपोषणातून सुटणारा प्रश्न नाही, आपल्याला याची कल्पना आहे. पण आपण जी सुरुवात केलेली आहे, आणि खरंच त्या दिवशी मी टीव्हीवर पाहिलं तर मी म्हटलं हे मागचं चित्र दाखवत आहे का आताचा मोर्चा आहे, मला असा प्रश्न पडला. मला वाटलं मागचं काही जुनं दाखवत आहे का, म्हटलं हे तर म्हणजे आजचं. मी इथल्या एसपींना एसपींना विचारलं, मी कलेक्टरना विचारलं एवढा मोठा मोर्चा होता का, ते म्हणे एवढा मोर्चा आम्ही कधी बघितला नाही, एवढा मोठा मोर्चा त्या ठिकाणी होता. आणि खरं आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा अभिनंदन करेल की या मागणीसाठी, योग्य मागणीसाठी आपण सगळे एकत्रित झालात, एवढ्या मोठ्या संख्येत या ठिकाणी एकत्रित झालात. आणि आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपले प्रेशर वाढणार नाही तोपर्यंत मग काम आपलं पुढे होत नाही. ही वस्तुस्थिती आपण अनुभवलेलंही आहे. आणि म्हणून आपले सर्वांचं मी खरं अभिनंदन करतो. पण आज पुन्हा विनंती करेल दीपक भाऊ, आपण थोड्या वेळ साहेबांशी बोलू. पुन्हा मी आपलं बोलणं करून देतो. 5-10 मिनिटातच ते खाली उतरतील विमानातून, त्यावेळेला आपलं बोलणं करून देतो. आपण त्यांच्याशी बोला. आणि मंगळवारी बुधवारी आपण म्हणाल त्या दिवशी साहेबांची आपली वेळ राखीव घ्यायला लावतो आणि आपण त्या ठिकाणी जाऊन आपण चर्चा करू, बैठकीत बसू. आणि यातूनच हा मार्ग सुटेल. असं एकाएकी आम्ही आलो हा मार्ग सुटेल असं नाही. पण मला वाटतं का 11-12-15 दिवस आपण उपोषण करणं हे काही संयुक्तित नाहीये, योग्य नाहीये. आपल्याला लढायचं असेल तर आपली तब्येत योग्य ठेवणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक 5-10 मिनिटातच मी आपलं बोलणं मुख्यमंत्री मोदींशी या ठिकाणी करून देतो. धन्यवाद. गेलो नाही एक मिनिट आहे दादा, थांबा रे, थांबा. हे दादा थांबा. असं मागं हे अरे मुख्यमंत्री साहेबांचा फोन आहे, 5 मिनिटं थांबा रे बाबा. सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं शांत बसा. साहेबांचा फोन आलेला आहे. 2 मिनिटं. नमस्कार. दीपक बोरा. आपल्याला कल्पना आहे की आपण आता गेली अनेक वर्ष हाताळतोय, त्यातला मार्ग काढायचाही प्रयत्न करतोय आणि कायदेशीर दृष्ट्याही आपण नेहमी योग्यच भूमिका त्यात घेतली आहे. पण त्यातले काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील. तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमचेही काय आयडियाज आहेत ते समजून घेऊ, काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू. आपल्याला मार्गच काढायचा आहे. आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे. पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत. तर तुमचाही अभ्यास आहे, तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही ज्यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू. आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट जनरलला बोलून घेऊ. ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू आपण. तर तुम्ही जरूर या. कारण काय बघा, म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं, हा मुद्दा तुम्ही ऐरणीवर आणला, लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं. पण शेवटी मार्ग तर बैठकीतनं आणि चर्चेतनंच निघेल की नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं, आम्ही नीट दखल घेतली याची आणि आपण चर्चा करून यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू. विनंती आहे, वेळ आहे ना 2 मिनिटं आपल्याला. मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी 16 दिवस उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते
हो. आणि त्यावेळेस म्हणजे आता गिरीश भाऊ आले, आमच्या ताई आहेत, लोणीकर साहेब, अर्जुन भाऊ कोटकर, हे म्हणजे आम्हाला अधिकारानं बोलणारे माणसं आहेत. बरोबर. आता त्यावेळेस ते तसंच झालं. आता आम्हालाही माहिती आहे की मी आता म्हणलं आत्ता द्या तुम्ही त्याला असं होत नाही. बरोबर. त्यावेळेस पहिल्यांदा शंभूराज देसाई साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील आले होते. हो. पटलकर साहेब असतील, प्रकाशांना असतील. मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण सोडून फायदा नाही, कारण याच्या अगोदर कितीतरी आंदोलन झाले, प्रत्येक वेळेस शब्द दिले गेले, तुम्ही आम्हाला लेखी काहीतरी द्या. शिंदे साहेबांनी त्यांच्या सैनिक एक पत्र दिलं की आमच्या ज्या मागण्या होत्या ही बातमी तुमची 15 दिवसात होईल, याच्या अशा अडचणी आहेत, याचा थोडासा करून आम्हाला 1 महिना लागेल. ते पत्र आहे माझ्याकडे. आता 1 वर्ष कंप्लीट झालं. 25 सप्टेंबरला मी उपोषण सोडलं होतं 16 दिवसाचं. माझ्यासोबत आणखी ते सुटलं. आता काय झालं, एक म्हण आहे की तोंड एकदा पोळलं की ते आपण ताकही फुकून पितो. नाही, म्हणूनच माझं म्हणणं काय बघा, कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं, त्यांनी लिहून दिलं, तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना, बरोबर, त्यातनं यातनं मार्ग निघू शकत नाही. बघा, हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे, लोकांनी केसेस केल्या, कोर्टात केसेस झाल्या, आपण भूमिका मांडली, आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली, परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या. जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या. तर आपल्याला बसून त्यातनं नीट स्ट्रॅटेजीनेच मार्ग काढावा लागेल. आता यात इश्यूएत मी फार टीस स्थापन केली होती नागपूरला. तेव्हापासून मी त्या आंदोलनात मी अडून बसलो होतो, आम्हाला टीस नाही पाहिजे. त्यातला मी एक स्ट्रॉंग कार्यकर्ता होतो, रस्ता अडवणारा. तर हा विषय वेगळा आहे. आपण मी याच्यासाठी दुसरा एक पर्याय बोललो. आता साहेबांना त्यांना सांगितलं की जे 3.5% आम्हाला सेपरेट एमटीसी म्हणून आहे, म्हणजे आदिवासी आपल्याला विरोध करतात, ते स्ट्रॉंग आहेत. आता हा विषय झाला, त्याच्यात चर्चा न केली ती बरी. आणि काही तुम्हाला होत्यात आणत नाही. तुमचं प्रेम धनगरांविषयी, धनगरांचं तुमचं प्रेम 2000 पासून 14 पासून आपण पाहता. ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत धनगर आपल्याला भर भरून देतात. तर आता आमची विनंती की हे जे 3.5% आहे तो विषय सोडून द्या. कोर्टाचा विषय, कटकटीचा विषय, लोक कोर्टात जातात, आदिवासी अडवतात, भांडवली करतात. हे जे 3.5% आहे, हे जर आपण एमटीसीचं, आता एसटीसी सुप्रीम कोर्टानं पण त्याला मान्यता दिली की तुम्ही उपवर्गीकरण करू शकता. तर हे जर एसटीसी मूळ आदिवासी 7% त्यांचं तसंच ठेवा. आम्हाला त्यांचा अजिबात नको नाही जायचं. आम्हाला आमचा हक्काचा असं आम्ही हक्क सोडतो आज रोजी इथं. त्यांना एसटी हे करा, आम्हाला एसटी बीसी जे काय करायचं ते करा. नाही, प्रॉब्लेम तिथे तुम्हाला सांगतो काय येतोय. आपण मागच्या वेळेस हेच सुचवलं होतं, आपण जे करणार होतो हेच करणार होतो. पण त्यातला प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे एसटीचं आरक्षण तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या मान्यतेने देतं. त्याकरता राज्य सरकारला अहवाल पाठवावा लागतो. तर तो जो अहवाल पहिला मागच्या सरकारने एसटीत बसत नाही असा पाठवला, म्हणून आपण 30 तयार केलं. आणि मग 30 मध्ये त्यांनी अर्धा आपल्या बाजूने दिलं आणि अर्धा आपल्या विरोधात दिलं. त्याच्यामुळे ती अडचण झाली. तर आताही म्हणजे हे राज्य सरकार, जसं समजा एक मराठा आरक्षण आहे तर राज्य सरकार कायदा करू शकतो, तसं याचा राज्य सरकार कायदा नाही करू शकत. याच्यामध्ये त्याची एक सुप्रीम कोर्टाने एक प्रिस्क्राईब केलेली यंत्रणा आहे. त्या यंत्रणेमध्ये या म्हणजे 30 सारख्या किंवा TISS आपल्या त्या TRTA सारख्या एक 5-7 हे आहेत संस्था. त्या संस्थांनी अभ्यास करून त्यांनी रिकमेंड केलेला एक रिपोर्ट लागतो. जो रिपोर्ट राज्याला पाठवावा लागतो. तो केंद्रातलं जे आपलं जनजाती आयोग आहे ते जनजाती आयोग त्याच्यावर रिपोर्ट देतं. त्या रिपोर्टच्या आधारावर मग केंद्र सरकार ते वर्गीकरण करतं. म्हणजे आपल्याला NT आपल्याला करता येतं पण ST आपल्याला करता येत नाही, त्याचे अधिकार आपल्याला नाही. म्हणून मी म्हटलं की या गोष्टी जर आपण बसलो तर मग त्यातनं कसा मार्ग काढायचा, त्यातल्या काय अडचणी आहे, त्यातला मार्ग काढू ना आपण. त्यातच आहे माझी विनंती. केंद्र सरकार 2014 पासून आपल्याकडे इच्छा शक्ती असली साहेब तर सगळं होतं. म्हणजे मला आता म्हणजे परत काय होतं, ऐका ना, केंद्र सरकार हाती नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने जी प्रोसेस प्रिस्क्राईब केली आहे म्हणून आपण मग कोर्टाचा आपण विषय का केला. आपण कोर्टाचा विषय करताच केला की सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केलं आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे म्हणून कोर्टात गेलो. आपण ती भूमिका मांडली. पण तुम्हाला माहिती शेवटच्या क्षणी आपल्या 2 संघटना दोघांचा त्या विवादामध्ये त्यांनी थोडासा प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूने असलेलं थोडं इकडे तिकडे झालं. पण काही हरकत नाही, अजूनही ते आपल्या हातून नाही गेलेलं. म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही एकदा जर बसलात, आणि असं आहे की कदाचित मी राजकीय माणूस आहे, मी चुकीचं सांगेन
पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तो त्या प्रकारचा वकील आपण बसवू, आपण एजी बसवू, ही प्रोसेस समजून घ्या. मग या प्रोसेसमध्ये जी राज्य सरकारला भूमिका घेते राज्य सरकार घेणं, राज्य सरकार मागे हटणार नाही, पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलाने पटवून द्यावं की बिना प्रोसेसचं येऊ शकते, तर मी ते करायला तयार आहे, पण ते नाही होऊ शकत. कारण हे संवैधानिक आरक्षण आहे. आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतोय संवैधानिक नाही, हे स्टॅट्युटरी आहे, हे संवैधानिक आहे. एससी आणि एसटी हे संवैधानिक आरक्षण आहे, त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे. तुम्ही त्याला एसटी ए म्हणा, बी म्हणा, सी म्हणा, काही केलं ते प्रोसेस तीच आहे, प्रोसेस वेगळी नाही आहे. म्हणून तुम्ही माझी तुम्हाला विनंती की तुम्ही जरा आमच्या सोबत बसा, आपण बसून यातून कसा मारण काढायचा करू. आणि तुम्हाला एक माहिती आहे की आम्ही म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे आपल्या बाजूची. आम्ही कुठेही, आणि आता तर तुम्ही इतकी चांगली भूमिका घेतली की तुम्हाला एसटीचं जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही फारच चांगली भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे त्याच्यातलाही मार्ग आपण काढू शकतो. पण हे कसं आहे, हे तुम्ही तिकडे बसले फोनवर आपण बोलतोय यांनी होणार नाही. आपल्याला बैठकीत समोरासमोर बसून काही अडचणी अजून आहेत त्या अडचणी कशा दूर करायच्या याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यातला मार्ग काढावा लागेल. चालेल ना साहेब. आता हे हा झाला तुमचं म्हणजे एसटीसीचं सांगितलं एबीसी करायचं. तर आता आपण जर समजा आता निजाम गॅजेट जे की स्वातंत्र्यापूर्वीच आहे ते आपण काही त्यात पर्याय काढून हे करून लागू करतो. नाही ते लागू करून फायदा होत नाही भाऊ. ऐका तुम्हाला नाही ते तुम्हाला लागू करून फायदा होत नाही. कारण मराठा समाजाला ही आता जे आपण लागू केलं हैदराबाद गॅझेट ते आरक्षणाकरता लागू केलेलं नाहीये, ते जातीकरता लागू केलं आहे. ते आरक्षणाकरता लागू नाही, ते फक्त जातीकरता. म्हणजे कोणाची एंट्री जर कुणबी असेल तर कुणबी समाजाला जे आरक्षण इथे ते आरक्षण मिळत आहे. आता आपली एंट्री जर त्यात धनगर मिळाली तरी आपल्याला धनगर समाजाचं आरक्षण हे एनटीपीच आहे, ते एसटी नाही आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करूनही त्याचा फायदा होत नाही. नाही मला ते नाही म्हणायचं की हे आता 36 नंबरला जे धनगड आहे ते कोण आहे हे आपण सुद्धा एक कोर्टात ऍफिडेव्हिट केलेलं आहे. आपण तेच सांगितलं ना आपण की ते हेच आहे, पण कोर्ट अजून कोर्टात ते झालं नाही. तुम्हाला माहिती आहे ते शेवटी काय भानगड झाली. म्हणून आता आपण त्याच्यात सुप्रीम कोर्टात ती भूमिका घेतोय की बाबा हेच आहेत ते 36 नंबरचे धनगर म्हणजे हेच धनगराची भूमिका आपण सुप्रीम कोर्टात घेतली आहे. याला सगळं फार विलंब होतोय साहेब या गोष्टीला. मला असं वाटतं नाही बरोबर आहे, पण आता दादा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या कायद्याची होतील की नाही, त्या कायद्याच्या बाहेर जाऊन तर करता येणार नाही. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही एकदम चांगली भूमिका घेतली आहे की आदिवासींच्या ह्याच्यात तुम्हाला कुठे वाटेकरी व्हायचं नाही, तुम्हाला तुमचं स्वतंत्र पाहिजे आहे. त्यामुळे आता आदिवासी समाजाचंही आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो, त्यांनाही सांगू शकतो की तुमच्या याच्यात शिरायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही विरोध करू नका आणि आपण कायद्यात ते कसं बसवायचं या संदर्भातला प्रयत्न करूया. आम्हाला देवा भाऊ आम्ही प्रामाणिकपणे सांगतो. मी तुमचं शेवटीचं भाषण फार म्हणजे काळजीपूर्वक ऐकलं, मी तसं ऐकत असतो. तुम्ही तिथं म्हटलं की तुम्ही मागत राहा आम्ही देत राहतो, आमची देण्याची भूमिका आहे. तर तुम्ही द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही म्हणजे मी काय तुमचा समर्थन नाही किंवा तुमचा कार्यकर्ता नाही, पण भूमिका आहे भावना आहे हे देऊन देतील. तुम्ही बघा ना, म्हणून जोपर्यंत ते कायदेशीर होत नाही तोपर्यंत आपण आदिवासीच्या योजना लागू केल्या, त्या संदर्भात पैसे पण आपण दिले, त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्या योजनांचा फार घोटाळा आहे. मी आपल्या समोर आल्यावर तो विषय बोलेल त्यामध्ये काय फायदा ते आम्हाला योजना मी आता जे मागण्या दिल्यांचं आहे. मला लोक सर्व माझ्याकडे येत होते आमचे भाऊ याच्यात ही टाका ती टाका ती टाका. मी माझ्या जीवनात एकच मागणी टाकली. आम्हाला जर विमान भेटलं तर हे खटारा गाड्या घोड्या कशाला पाहिजे आम्हाला. नाही ते तर बरोबर आहे, ते आपण बाकी आम्हाला याची देण्याची गरज ऑटोमॅटिक मिळणार आहे. ते तर बरोबर आहे. ही स्टॉप गॅप अरेंजमेंट त्याचं आहे. जोपर्यंत अमृत मिळत नाही तोपर्यंतची अरेंजमेंट आहे. अमृत मिळवायचंच आहे. आता याच्यात एक पर्याय म्हणजे आता आपल्याशी चर्चा झाली, सगळे मंडळी आपला आमच्याविषयी प्रेम आहे, आमच्या मनात आपल्याविषयी हे प्रामाणिकपणे कबूल करतो. जी हे बोलताना सुद्धा जनतेत बोलताना सुद्धा म्हणतो दिलं तर देवा बोलतील नाही तर परत गॅरंटी नाही. आणि काय करणार तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही दिलं मी आपला गावोगाव फिरणार, लोकांना तुमच्या नावाने शिवाय देणार, म्हणणार हे आपल्याला दिलं बोललं यांना मतदान करू नका. आम्ही काँग्रेसला मतदान करणार, राष्ट्रवादीला करणार, सेनेला ते देतील जी काही मला गॅरंटी नाही. त्याच्यामुळे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही हे जे विषय हे मला तुम्ही सगळे लिखित द्या तुमच्या सहीनिशी. मी 16 दिवस उपोषण केलं पंढरपूरला, आता माझा 11वा दिवस आहे. अजून मला 5-7 दिवस तुझ्या साहेब काहीच होत नाही.
एक तारखेला नाही, मी तुम्हाला ऐका ना, यातले काही म्हणजे जी भूमिका आता मांडली आहे ना ती लिहून मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो. आणि मी तुम्हाला एक सांगू का, शेवटी चर्चेने यातला मार्ग निघू शकेल. बाकी म्हणजे उपोषण तुम्ही आता करून, उपोषण आपण कशा करता करतोय, ऐरणीवर आणण्याकरता. त्या ऐरणीवर आलेलं आहे, त्यामुळे आता चर्चा करून त्यातला आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू. मी पत्र तुम्हाला पाठवतो तशा प्रकारचं, तुम्ही त्या पत्राचा सन्मान करून चर्चेला या. तर आता आम्ही 1 तारखेचा एक तो चक्का जामचा आम्ही ते एक आवाहन केलेलं होतं. त्याच्या अगोदर जर आपण हे सगळं केलं तर उद्या पत्र पाठवतो. ठरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. मी तुम्हाला उद्या पत्र देतो, तुम्ही त्याच्या पत्राचा थोडासा आदर ठेवून आणि या संदर्भात आपण चर्चेकरता या. चालेल. ते पत्र तुम्ही ते म्हणजे मी जे मुद्दे सांगितलेले आहेत, मला एक तर तुम्ही जे लिगली 36 नंबर आहे त्याच्याप्रमाणे धनगडचं जीआर आपण तसाही काढू शकतो साहेब, जर काढायचा तर. नाही, याचा जीआर काढायचा आपल्याला अधिकार नाही दादा. नाही, आपण त्याच्यावर आपल्यावर लेखी आपल्याकडे एजीचं ओपिनियन आलंय की तसा जीआर नाही करतायत आपल्याला. तुम्ही त्या पद्धतीने मी याच्यावर काय कारवाई कराल, किती दिवसात कराल, हे तुम्ही कशा पद्धतीनं सोडवाल हे मला सविस्तर लिहून दिलं आपल्या सहीनं. आणि ते जर मला पटलं, मी आता आज काय झालंय, मी जरी आज आपल्याशी बोलत असलो म्हणजे दीपक बोराडे हा आता समोर चेहरा किंवा आवाज जरी असला तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या ड्रोन मध्ये किंवा शहरात दिसले त्याच्यापेक्षा डबल लोक पोलिसांनी 10-20 किलोमीटर गाडी आणून ठेवल्या, येऊन दिली नाही साहेब आतमध्ये. बरोबर. आतमध्ये शहरात माणसांना जागाच नव्हती, त्यांनी बाहेरच रोखले, बाहेरच्या बाहेर निघून गेले. आता या सगळ्या लोकांचा विश्वास म्हणा किंवा यांच्या नजरा माझ्याकडे तेव्हा म्हणूनच काय आहे की माझं मत तेच आहे की उपोषण, धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत, पण यांनी प्रश्न सुटणार नाही. प्रश्न अमोरासमोर बसूनच सुटणार आहे. आपण पत्र ते आमचे माझ्या सहकार्यांसोबत चर्चा करतो आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन, कारण उद्या या मग मी त्याविषयी निर्णय घेतो. पण मला जसं मी म्हणलो तसं खात्रीशीर असलं तर निर्णय 100% घेता, काही अडचण नाही. काही बोलतात आपल्याशी. हो साहेब, 4,000 लोक बोलवले सर्वांना विनंती आहे, कृपया थोडी शांतता राखा. पाठीमागच्यांनाही विनंती आहे, स्टेजवरती आपण थोडं पाठीमागं बसून घ्या. पाठीमागे फुलं लावलेले आहेत, त्यांनाही हवा येईल. आपणास विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, आपण थोडी शांतता बाळगा आणि खाली बसा.
येणार थोडं आमचे अँगल सर्वांनी 2 मिनिटं शांतता राखा. चर्चा झाल्याच्या नंतर आपल्याला घोषणा द्यायची आहे. शांत बसा. 2 मिनिट 5 मिनिटं बसा. शांत बसा. थोडी चर्चा झाली. बांधवांना विनंती शांत बसा. सर्वांना विनंती आहे कृपया 2 मिनिटं शांत राखा. खरं म्हणजे याही समाजाच्या वेदना आहे आणि तो वेदनेचा आवाज आहे. परंतु सर्वांना विनंती आहे कृपया 2 मिनिटं आपण सर्वांनी शांत राहा. सर्वांना विनंती आहे कृपया शांतता राखा. छान बोलतोय पण माझ्याकडे बोला ना. हॅलो आता छान बोलतोय म्हटलं फोन माझ्याकडे बोला बोला ना बोला. लाईव्ह चालू काय म्हटलं. बांधवांनो 2 मिनिटं शांतता राखा. चर्चा चालू आहे. चर्चा 2 मिनिटं थांबा. बरं बरं ठीक आहे. लाईव्ह करतोय लाईव्ह करतोय. करताय म्हणलं सांगतो
शांत बसा, चर्चा चालू आहे. शांत बसा. समाज बांधवांना विनंती आहे की शांत बसा. शांत बसा. बांधवांनो थोडं शांत बसा. कळकळीची भाऊची विनंती आहे, थोडं शांत बसा. भाऊनी सांगितलं थोडं 5 मिनिटं शांत बसा. 5 मिनिटं. शांत बसा. दीपक भाऊची विनंती आपल्याला सर्वांना शांत बसा. हम तुम्हारे साथ हैं, हम
सर्वांना विनंती आहे 5 मिनिटं शांतता राखा. आता आवाज नको. 2 मिनिटं शांत राहा बांधवांनो. 5 मिनिटं शांत राहा. चर्चा चालू आहे. भावनेला सांगितलं ना. अरे चर्चा चालू आहे ना. तुमच्या जे मनात आहे तेच आमच्या मनात आहे. त्यात राहा. पाच मिनिट शांत बसा. 5 मिनिट. थोडे हवा लागू दे. थोडं समोर उभे असलेल्या स्टेजवरील सर्व समाज बांधवांना विनंती आहे थोडं पाठीमागे सरका. ते चर्चा करतायत तुम्ही त्यांच्या समोर जाताय. थोडं मागे सरका. खाली बसलेली माणसं सुद्धा ती चर्चा आहे. 2 मिनिटं शांत.
मी काय म्हणतो दादा पहिले, अरे तुम्ही इतका मोठा मोर्चा ताई म्हणले, गिरीश भाऊ म्हणले, आपले तेव्हा भाऊ सुद्धा म्हणले की मोठा मोर्चा होता, देशानं नोंद घेतली, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन हे सुद्धा आश्चर्यचकित झालं की इतके लोक शांततेनं आले, शांततेनं गेले. थोडी तरी हुल्लडबाजी झाली का? आता कशासाठी करतात दादा? इथं चर्चा चालली, चांगली चालली, हे लोक आपल्या प्रेमापोटी आले ना. हा, आता इथं हुल्लडबाजी करून काही फायदा आहे का? शांतता ठेवा ना. अजिबात कोणतीच घोषणा देऊ नका, तुमच्या पाया पडतो मी. काय होणार आहे घोषणा दिल्यानं? बरं ठीक आहे, ताईच्या हातात हे का देणं, ते आत्ता लगे हे कागद घ्या, तुम्हाला घ्या. गिरीश भाऊंच्या हातात आहे का? नाही ना. मग थोडं शांतता ठेवा ना. ते आले आपल्यासोबत चर्चा करायला, त्यांनी आपल्याविषयी प्रेम व्यक्त केलं, आपण त्यांचे आभार मानले पाहिजे, शांतता ठेवली पाहिजे. भाऊ तुमचा आदेश आहे. आपण काय सांगितलं त्यांचं? आता आपण फडणवीस साहेब, तेव्हा भाऊ आपल्या सर्वांनी ऐकलं काय बोलले. ताईंची, गिरीश भाऊ आणि अर्जुन भाऊ असतील, लोणीकर साहेब, सगळ्यांची इच्छा आहे की आता आपण उपोषण सोडलं पाहिजे. मी असं म्हणलो किंवा जे काय आता विषय आमच्या मागण्यांसंदर्भात, हा आपण तेव्हा भाऊंच्या सहीनिशी आम्हाला एक ड्राफ्ट पाठवा, जे काय आपण काय कारवाई करणार आहात, कशी करणार आहात, तर त्या दृष्टीनं ते आपण तिथं सगळं वाचून सगळ्या लोकांशी चर्चा करून आपण उपोषण सोडू. उद्या परवा 4 दिवस काही फरक पडत नाही असं नाही म्हणणार. तुम्हाला काय वाटतं, उपोषण आत्ताच सोडलं पाहिजे की नाही? त्यांना उपोषण करताना काय अंतर आहे? तसं नसतंय. आम्ही आलोय आता, मी मुद्दा एकटी एकटी आले नाही. आज सकाळी मुद्द्यावरून निघाले, तुम्ही आता सरकार म्हणून कशी मी निघाल? ऐका ना, ऐका, ते उपाशी राहणं, आपण म्हणायचं तुम्ही संघर्ष करू, आम्ही तुम्हाला साथ पाहिजे. संघर्ष करायला माणूस सकतवर पाहिजे की नाही? तर त्यांना आता 12 दिवस झाले ना रे पोरांनो. आता उपोषण करून काय? सीएम साहेबांच्या सहीचं पत्र येत आहे. मंगळवारी त्यांना मिटिंगला आम्ही बोलवतो. उलट तुम्ही म्हणलं पाहिजे की सर चला नव्हतो पगडी पंचायत, त्यांच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे असं म्हणलं पाहिजे. बघा, तुम्ही उपोषण करा, आम्ही काय एक मिनिट आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहे. तो विषय नाही. विषय आहे की आता स्वतः मुख्यमंत्री बोलले नाही, याच्यापेक्षा काय? ताई साहेब, आदरणीय ताई साहेब, तुम्ही बोलताना सांगितलंय की तुम्ही जालन्याच्या पालकमंत्री अर्थात तुमची आई आहे. आई म्हणून हा समाज तुमच्यावरती विश्वास ठेवतोय. आई कधीच धोका देणार नाही बांधवांनो, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर आईने धोका दिला तर विश्वास मात्र कोणावर ठेवता येणार नाही. या ठिकाणी ताई साहेब तुम्हाला, अर्थात आई साहेब तुम्हाला आणि महाजन भाऊंना आणि सर्व आमदार साहेबांनाही विनंती आहे, भाऊच्या तब्येतीची मात्र विचारात घ्या आणि या ठिकाणी धनगर समाजाच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या, एवढी विनंती करतो. खरं म्हणजे सक्सेना आणि चिंचाळकर यांनी एक संशोधन केलं भारतामध्ये साहेब, महाजन साहेब, आणि त्यावेळेस त्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं, खरं म्हणजे आम्हाला र आणि ड या 2 शब्दाभोवती घुमवण्यात आलं आणि फसवण्यात आलं. पण चिंचाळकर आणि सक्सेना यांनी या संशोधन केलं भारतभर आणि त्यांच्या लक्षात आलं की र आणि ड म्हणजे हिंदी भाषेमध्ये धनगरांना धनगरच म्हणलं जातं. हे संशोधन आहे साहेब, तेही तुम्ही बघा, त्याच्यावरही अभ्यास करा. आमच्या बांधवाला काही झालं नाही पाहिजे, कारण लाख महिना तरी चालतील पण हाच विचार तुमच्या समोर, आणि हीच तुम्हाला विनंती आहे, आमच्या हिताचा निर्णय घ्या. ताई साहेब, र आणि ड मध्ये कसा समाज फसवला जातोय तुम्हाला एक फोटो माझ्याकडे आहे. या ठिकाणी कलेक्टर साहेबही उपस्थित आहेत. गंगाखेड इथला एक माझ्याकडे रेल्वेच्या पाठीचा फोटो आहे. र आणि ड मध्ये कसा समाज फसवला जातो याच्या संदर्भात मी तुम्हाला 1 मिनिटात ते फोटो दाखवतो. खरं म्हणजे र आणि ड मध्ये या समाजाची फसवणूक होते. ती फसवणूक न करता बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केलेल्याप्रमाणे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं आणि या ठिकाणी भाऊंच्या तब्येतीचे विचार करता आता ज्या तुम्ही तरतुदी आणि जी चर्चा झालेली आहे ती सकारात्मक झालेली असेल असं समाज बांधवांच्या वतीनं मानतो. आणि भाऊंचं उपोषण मला तरी वाटतं वैयक्तिक सुटलं पाहिजे, कारण माणूस जिवंत असणं गरजेचं आहे बांधवांना. म्हणजे उपोषण सुटलं नाही पाहिजे असं नाही म्हणायचंय मला, पण आम्हाला मात्र न्याय मिळाला पाहिजे. उपोषण सुटलं नाही पाहिजे तेच मी सांगतोय. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आतापर्यंत आपल्याला
असा माणूस मिळाला नाही बांधवांनो. तो माणूस अरे काय रे कोण येते घ्या रे कोण येते कोण बावळटपणा करतो रे विनाकारण.
ऑनलाईन बोलू लागले 5 मुंडकरी बाकी 2000 लोक फक्त त्यांनी फोटो लोक ऐकून झालं एक मिनिट ऐका रे, काही बोलते दादा, ऐका ऐका ऐका. मी दीपक भाऊला म्हणले की तुम्ही उपोषण नाही सोडलं, तुमच्या बसत्याचं उपोषण आहे. मग काय आणि हे म्हणले आम्ही काही सोडवायला येणार नाही. आता आमचं असं ठरलं, दीपक भाऊ म्हणले पूर्ण राज्यातील समाजाने त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवलाय. एक मी थोडं अशी बोलते मी बसून राहा अँगलच नाही. तर दीपक भाऊ म्हणाले पूर्ण राज्यातून सगळ्या समाजाने माझा विश्वास ठेवलाय. मी काही नेता नाही, राजकारणी नाही, मला समाजाच्या हृदयात स्थान पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मी सन्मान ठेवतो. मुख्यमंत्र्यांनी जे पत्र लिहितील त्याच्यावर ते वाचतील, त्याच्यात काही मूर्ती त्यांना वाटायचे ते घालतील, काढतील आणि त्यांच्या बरोबर या लढ्यामध्ये अनेक लोकांनी साथ दिली, त्यांच्याशी चर्चा करतील आणि ती चर्चा करून ते उद्या निर्णय घेतील. तर मी इथेच थांबणार आहे उद्या, मग मी येणार. मग आता माझी काही इज्जत ठेवता का नाही तुम्ही? नाही तर मग काय फायदा आता? मग मी ते उद्या तुम्ही चर्चा करा, तोपर्यंत मी तुमच्या उपोषणात सहभाग घेईन. मी उद्या येते, मग उपोषण सोडवायचं, मग आपण लढा द्यायचा सगळ्यांनी मिळून सीएम साहेबांसकट हा विषयाला विजयी करण्यासाठी. मान्य आहे का? चला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. तर आता ऐका, मी या गोष्टी खूप ऐकल्यात, पण त्याचा काही संघर्ष करू हम तुम्हाला साथ आहे. बरोबर गोष्ट नाही ती, पण जेव्हा संघर्ष करणारा माणूस जगला पाहिजे की नाही. मग आता ह्यांना म्हणा की तुम उपोषण करू हम तुम्हाला साथ आहे. आणि तसं नाही, त्यांची तब्येत हळूहळू खालावणार आहे. उद्या हा निर्णय घ्या आणि मंगळवारी आपण सीएम साहेबांकडे जाऊ. या विषयामध्ये ऍडव्होकेट जनरलला बोलवू, सगळ्या महत्वाच्या वकिलांना बोलवू, कोणी निवृत्त न्यायाधीश असतील त्यांना बोलवू आणि याला कायद्यात बसवू, तरच यशस्वी होईल. नाही तर होणार नाही. कसं होईल सांगा? आता देशाचे प्रधानमंत्र्यांनी जरी एखादी गोष्ट लिहून दिली तर तो कायदा होत नाही. कायदा हा संमत करावा लागतो सभागृहामध्ये, मग कोर्टाच्या चौकटीत तो बसावा लागतो. हे कळण्यावेळी आपण सगळे हुशार आहोत. 70 वर्ष लढा देत आहेत, अजून तो एक 6-7 महिने लागतील, 8 महिने लागतील, बरोबर आहे. त्याच्यामुळे शहाणपणाने आपण वागलं पाहिजे. तर मी थांबते, उद्या मी येईन. तोपर्यंत ते पत्र मुख्यमंत्री महोदयांचं बघून घेतील आणि उद्या मग आपण या उपोषणाचा एक चांगला सकारात्मक विराम देऊ आणि मग पुढे आपण मुख्यमंत्री महोदयांशी बोलू. आपल्या मनावरचं झालं तर पुन्हा रस्ता मोकळाचा आहे ना, मी तुमच्या सोबत असेल, तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे, स्वतः मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहेत, तुम्ही काळजीच करू नका. ठीक आहे, वाजवाता या थांबा. या ठिकाणी हे ऐका दादा, ऐका 1-2 मिनिटं ऐका. या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून
म्हणजे आपला विराट मोर्चा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सरकारनं आमची दखल घेतली, भावाने थोडी चर्चा सुरू झाली. या चर्चेच्या अनुषंगानं आमच्या आदरणीय ताई पंकजाताई, नंतर गिरीश भाऊ महाजन यांचे सुद्धा आमचे जळगावचे सगळे जे आपले समाजाचे बांधव आहेत ते गेल्या 3 दिवसांपासून भाऊ सोबत म्हणजे अक्षरशः आज सीएम साहेब जळगावला आले तर आपलं शिष्टमंडळ भाऊला भेटलं. भाऊ ते शिष्टमंडळ घेऊन सीएम साहेबांना एअरपोर्टला गेलं. त्या शिष्टमंडळानं चर्चा केली. सुभाष भाऊनी माझ्याशी फोनवर बोलले. सुभाष भाऊनं मला सगळी चर्चा सांगितली. आपलं शिष्टमंडळ म्हणजे गिरीश भाऊ सुद्धा प्रयत्न, पण या सगळ्यांना इथं आणण्यासाठी मग अर्जुन भाऊ खोतकर असतील, बबनराव लोणीकर साहेब असतील, तुझे साहेब या सगळ्यांनी प्रयत्न केले. वडकुते साहेब इथं आलेले, संतोष भाऊ दानवे असतील, चव्हाण साहेब आमदार, मंगेश चव्हाण, या सर्वांचे मी या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम 2.5 कोटी धनगर समाजाच्या वतीने आभार मानतो. ताई आपण आलात, हा प्रचंड लोकांच्या मनामध्ये एक रोष होता भाऊ बरं का, की 11 दिवस झाले तुम्ही आम्हाला पाहायला येत नाही, एवढा मोठा समाज. तर हा रोष आज आपण दूर केला. त्याच्यामुळे म्हणजे मला जास्त चिंता नव्हती की 8 दिवस वेळ दिला, 1 तारखेच्या चक्काच्या लोक इतका वेळ कशाला दिला, पटकन मुंबईत जायचं. अरे भाऊ मुंबईत जाऊन प्रश्न सुटत नसते म्हणून मी थोडस वेळ देऊन केलं, पण माझाही थोडासा तुम्ही सन्मान ठेवला आणि या समाज भावनाचा आपण आदर करून लवकर आला त्याबद्दल आपले आभार मानतो. या ठिकाणी कलेक्टर मॅडम सुद्धा आहेत. पोलीस प्रशासनानं आमचा त्या दिवशी चांगला बंदोबस्त पार पाडला, आमची सुरक्षा केली. पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो आणि बांधवांना नम्रपणे नमूद करतो की या ठिकाणी ही सर्व मंडळी हे राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरी आणले असले तर त्यांचं वैयक्तिक आपल्यावर प्रेम आहे. त्या प्रेम भावनेतून ते या ठिकाणी विशेष करून आले. त्यांनी एक चांगला चर्चा झाली. आदरणीय देवाभाऊ सोबतही फोनवर चर्चा झाली, तुम्ही ऐकली आणि आपण सकारात्मक राहू. काय तर आता ते जे काय आपल्याला लेखी देतील ते उद्या लेखी येईल, ते आपण वाचू. आणि आताच मी आपल्या मीडिया पण आहे, माझा आवाज मीडियातून जातोय. मी महाराष्ट्रातले काही तज्ञ मंडळी आहे ज्यांचं या चळवळीमध्ये योगदान आहे, लढ्यामध्ये आतापर्यंत त्यांचं योगदान आहे, ज्यांना या विषयाचं नॉलेज आहे, त्या मंडळींना आमंत्रित करतो. उद्या दुपारा आपण 12-1 वाजेपर्यंत या ठिकाणी यावं. याच्यामध्ये आपल्याला काय सरकारकडनं लिहून पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल, मीटिंग कधी लावली पाहिजे, काय केलं पाहिजे. कारण मला आता म्हणजे मी उठून मुंबईला येणार नाही, मला आता 1 महिना लागेल अन्न खायला भाऊ, कमीत कमी. इतकं सोपं नसतंय. तर आता मला 2-4 दिवस दवाखान्यात जाऊन थोडंसं ट्रीटमेंट घ्यायला लागेल, थोडं रुटीनवर आलं मला इथे. मग एक तारीख आपण ठरवू. समाजातले चांगले लोक तज्ञ, कारण कोणालाही नेऊन फायदा नाही. तर ज्या लोकांना वाटतं राज्यातल्या की याच्यामध्ये आपलं काही योगदान असलं पाहिजे, आपल्या नॉलेजचा उपयोग झाला पाहिजे, त्यांनी उद्या जालन्यामध्ये यावं. आपण चर्चा करूया, मग उपोषण कसं सोडायचं, कधी सोडायचं त्याचा निर्णय घेऊया. हो ना, हरकत नाही साहेब. हो ना म्हणजे उद्या पण मग ती चर्चा. हे बघा, असं इतकं चालून चालत नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं की मी सगळ्या उपोषणाचा साक्षीदार आहे, सगळ्या राज्याच्या 35 वर्ष आमदार आहे. पण मला असं वाटतं की आपण फार तूप लढो त्याच्या तब्येतीत ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्याची तब्येत आवश्यक, आपण घरून 2 वेळ जेवून यायचं, घरच्यावर थांबायचं, लढो आमच्या ते घर. मला वाटतं असं खूप चालणार नाही. त्यांच्या माध्यमातून, दीपक भाऊच्या माध्यमातून एक मोठा वाक्य आपल्या सगळ्या गोष्टीला फुटलेली आता. एवढा समाज मला वाटतं पहिल्यांदा रस्त्यावर आला असेल, बरोबर आहे, पहिल्यांदा. त्यापूर्वी असं कधी झालं नाही. समाज एकवटलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की चर्चा आणखी प्रश्न सुटेल. मग मराठा समाजाचा प्रश्न असेल, त्याचे 35 मिटिंग झाल्या. अण्णासाहेब हजारांनी एवढं आंदोलन उभं केलं, देशातले मोठ्यातल्या मोठे निर्णय त्यात लावून घेतले. लोकायुक्त करून घेतला, केलं, माहिती अधिकार करून घेतला, ते सगळे निर्णय त्यांनी करून घेतले ना. पण अतिशय शांतता आंदोलनातून आणि चर्चेतून 50 वेळा चर्चा झाल्या असतील. पण मला वाटतं आपल्याला जर शेवटच्या क्षणापर्यंत हा विषय मिटवायचा असेल, न्यायचा असेल, संपवायचा असेल तर चर्चेशिवाय पर्याय नाही. उद्या आम्ही तुम्हाला पत्र देऊ. आपल्याला सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत, नाही तर सीएम साहेब स्वतः फोनवर बोलतच नाही. पण ते म्हणजे मी आज बोलेल दीपक भाऊंची, म्हणून मी पण या ठिकाणी मला पाठवलं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आता पत्र आम्ही तुम्हाला ड्राफ्ट देतो, ड्राफ्टचा तुम्ही अभ्यास करा उद्या. आणि उद्या दुपारपर्यंत ताई या ठिकाणी असतील, मला जमलं मी येईल, जसं असेल तसं. आपले सगळे जवळचे लोक आहेत, आपण त्या ठिकाणी उपोषण सोडावं आणि चर्चेला लवकर यावं. जेवढा वेळ आपण करतो चर्चा लांबीवर पडेल आणि म्हणून मला वाटतं आपण लवकरात लवकर मुंबईला येऊन चर्चा करावी. सरकार पॉझिटिव्ह आहे. आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो, आरक्षण मिळणार असेल तरी तेव्हा भाऊकडंच मिळेल, त्याच्याकडेच मिळेल. तुम्हाला सांगल्याशिवाय ते शक्य नाही. का त्यांना इतका अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींचा आणि ते इतके पॉझिटिव्ह आहे सध्या
त्यामुळे तुम्ही या विषयाची चिंता करू नका. आपले लोकप्रतिनिधी आमचे राम शिंदे साहेब आहेत, ते या ठिकाणी सभापती आहेत, वडकर आमदार आहेत, साहेब या ठिकाणी आहेत, मुंडकर साहेब या ठिकाणी आहेत, आपले लोक त्या ठिकाणी आहेत. आणि आतापर्यंत सगळ्या चर्चामध्ये आपण शिंदे समिती नेमली, आपण त्याच्या किती मागे लागलो, सगळे आपण तामिळनाडू, कर्नाटक सगळे मांडून आपण त्याचे निर्णय मागवले. मला वाटतं सगळा अभ्यास झालेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये हे आहे. पण चर्चा करून आपण नवीन जे उपाय सुचवलेले आहेत, मला वाटतं की या ठिकाणी चर्चा करून आपण त्याच्याही मार्ग कसा निघेल ते आपण तपासून घेऊ, निर्णय करू. एवढंच की आपण सांगतो. पण दीपक भाऊ तर उद्याचं परवा करू नका, पण आपल्याला लगेच मंगळवार बुधवारी कॅबिनेट त्यावेळेला येऊन चर्चा आपण सगळ्यांच्या ठिकाणी करूया. ठीक आहे. आम्ही तुम्हाला ड्राफ्ट पाठवतो, त्यानंतर तुम्ही तपासून घ्या, पत्र देतो, ते तपासून घ्या. उद्या आपल्या सगळ्या लोकांशी बोला. आपल्या यातलं शेवटी तुमचं म्हणणं ते चर्चेतूनच सुटेल. इथे आम्ही लक्ष असं वाटतं तुम्हाला म्हणाले की होणार नाही, असं कधीच होत नाही. हे आजपर्यंत झालेलं नाहीये. आणि म्हणून आमची विनंती आहे की उद्या आपण त्या ठिकाणी उपोषण सोडावं, एवढीच आपल्याला विनंती करतो. आम्ही निघतो. धन्यवाद. बांधवांनो, महाजन साहेबांनी आता बोलले की उपोषण सोडलं. अनेक उपोषण त्यांनी सोडले, पण प्रश्न सुटला का? प्रश्न सुटला का? आता हे ते उपोषण नाहीये. हे उपोषण आता प्रश्न सोडल्याशिवाय उठणार. या ठिकाणी ज्येष्ठ मंडळाला निवेदन देताना सन्माननीय पालकमंत्री पंकजाताई मुंडे, सन्माननीय महासचिव मंत्री गिरीश भाऊ महाजन, लोणीकर भाऊ कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे, गुरुकुमार साहेब, माननीय जिल्हाधिकारी चव्हाण साहेब, अर्जुन भाऊ खोटकर, सर्व मनापासून सर्व समाजांचा आपले आभार आहे. आरक्षणाच्या हक्काचं, आरक्षणाच्या हक्काचं दीपक भाऊ तू मागे बरो, दीपक भाऊ तू मागे बरो. यानंतर दीपक भाऊ सर्व मान्यवरांना विनंती आहे, शिष्टमंडळी साहेबांनी आपल्याला सहकार्य केलं, त्यांना व्यवस्थित मार्गस्थ होऊ द्या. जागा सोडा. सरकारला काळजी आहे, आलं आहे, सहकार्य करणं आपलं काम आहे. शिष्टमंडळाला एवढीच विनंती आहे की दीपक भाऊ बोराडे ह्या 3 कोटी धनगराचा जीव का प्राण आहे. आपण याला शब्द शिष्टमंडळाला पंकजाताईंना विनंती आहे माझी की दीपक भाऊ 3 कोटी धनगराचा